राज ठाकरे यांनी एका मोठ्या मुद्द्याकडे राज्यातील जनतेचं लक्ष वेधलंय। या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पुन्हा गंभीर आरोप केलाय। तर राज ठाकरे यांनी मुंबईच्या जवळचा आणि गुजरातला लागून असलेल्या भागाविषयी मोठं भाष्य केलंय। महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी काही उदाहरणं दिली। यावेळी स्ट्रॅटेजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्याला आपण MMR रिजन म्हणतो। त्यात काय काय सुरू आहे? वाढवण बंदर, या बंदराला लागून विमानतळ तुम्ही कशासाठी आणताय असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। या मुद्द्यावर राज ठाकरेंनी एक मोठा इशारा दिलाय। मुंबईनंतर नवी मुंबईत जे विमानतळ झालंय, मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील। आता सुरुवात झालेलीच आहे, पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार। आताचं मुंबईतील विमानतळ अदानीकडे आहेच। आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलं तर त्यात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील इतकं मोठं आहे। म्हणजे उद्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सर्व भाग विकायला काढायचा, हा त्यांचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय।